हाय फ्रेंड, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये क्वेश्चन नंबर 5 स्टडी करूया. काय दिलं आपल्याला? सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट असं म्हटलंय. म्हणजे दोन रूटची सम ही त्याच्या प्रोडक्टच्या कशी आहे? डबल आहे. आणि फाइंड के. इफ वी हॅव टू गिवन द इक्वेशन x² - 4kx प्लस k + 3 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन दिले आणि एक आपल्याला कंडिशन दिली. कंडिशन काय दिलेली आहे बघा? सम ऑफ द बाय कंडिशन काय दिले? सम ऑफ द रूट्स म्हणजेच अल्फा प्लस बीटा हे दोन रूट आहेत. अल्फा आणि बीटा हे दोन रूट आहेत आणि त्यांची सम अल्फा प्लस बीटा इज दॅट मीन्स इक्वल काय दिलंय? डबल देअर प्रोडक्ट. डबल दॅट मीन्स 2 आणि काय म्हटलंय? प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणजेच अल्फा इंटू बीटा असं दिलंय. ओके, मग आपल्याला गिव्हन इक्वेशन काय? गिव्हन इक्वेशन x² - 4kx प्लस k + 3 इज इक्वल टू 0. हे दिलेलं इक्वेशन आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि हे दिलंय कंडिशन. त्यावरून आपल्याला काय करायचं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फाइंड करायचं आहे. के ची व्हॅल्यू फाइंड करायची. यस, आता बघूया कसं फाइंड करणार. मग आपल्याला कंडिशन दिली अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 × अल्फा × बीटा दिलेली आहे. मग फर्स्ट वन अल्फा आणि बीटा फाइंड आउट करा आणि त्या व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करा. यस, हे क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणून काय करायचं? अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, किंवा आपण अल्फा प्लस बीटा काढा आणि अल्फा इंटू बीटा काढा. आपल्याला रिलेशन आहे माहिती. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. मग फर्स्ट वन अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करा आणि देन अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करा. तर ह्या पद्धतीने सॉल्व करूया आपण. गिव्हन इक्वेशन x² - 4kx प्लस k + 3. हे k + 3 एक कॉन्स्टंट टर्म आहे. नाव comparing with ax² plus bx plus c is equal to 0. We get a is equal to coefficient of x², a is equal to 1, b is equal to coefficient of x minus 4k and c is equal to constant term k plus 3. Okay, आता फर्स्ट वन अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करूया. अल्फा प्लस बीटा काय? -b/a मायनस b ची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू -4k होल डिवाइड बाय a ची व्हॅल्यू 1 ऑन सिम्प्लिफाय मायनस मायनस प्लस 4k/1 4k म्हणजेच अल्फा प्लस बीटा ह्याची व्हॅल्यू आली आपल्याला 4k. देन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. c ची व्हॅल्यू k + 3 डिवाइड बाय व्हॅल्यू ऑफ a 1. देअरफॉर k + 3 डिवाइड बाय 1 k + 3 म्हणजेच अल्फा प्लस बीटा आपल्याला फाइंड आउट केला 4k आणि अल्फा इंटू बीटा किती आला? k + 3. मग आपल्याला कंडिशन दिली अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 × अल्फा प्लस बीटा. ह्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. अल्फा प्लस बीटा फाइंड आउट किती केलं आपण? 4k इज इक्वल टू 2 × अल्फा इंटू बीटा k + 3 k + 3. 4k इज इक्वल टू 2 मध्ये मल्टिप्लाय करा 2 × k 2k प्लस 2 × 3 6. देअरफॉर 4k हे प्लस 2k LHS ला ना काय होईल? -2k इज इक्वल टू 6. 4k मधनं 2k गेला काय राहतोय? 2k इज इक्वल टू 6. 2 multiply goes on RHS, then divide k is equal to 6 divided by 3.
6 divided by 2, we get k is equal to 3. तर नेक्स्ट वन क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये क्वेश्चन नंबर 6 we have to given alpha and beta are the roots of the quadratic equation y square minus 2y minus 7 is equal to 0. Then find alpha square plus beta square. First bit त्यामध्ये. सेकंड सब क्वेश्चन अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्या अगोदर आपण काही एक्सपेन्शन फॉर्म्युले बघूया. आपल्याला ए प्लस बी काय येतोय, ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर हा एक्सपेन्शन फॉर्म्युला. त्यानंतर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा एक्सपेन्शन फॉर्म्युला आहे. ओके. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब एज अ एक्सपेन्शन ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस थ्राइस ए बी इंटू ए प्लस बी. And next one a minus b bracket cube as an expansion a cube minus b cube minus 3ab in bracket a minus b. हे एक्सपान्शन फॉर्म्युले आपण ऑलरेडी डिस्कस केलेत. मी थोडीशी इथं ॲडजस्टमेंट करतो बघा. आता हा जो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस 2ab LHS ला घेऊन जातो म्हणजेच काय येईल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे प्लस 2ab कडे आणलं मायनस 2ab म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची व्हॅल्यू काय झाली ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab किंवा हे सिम्प्लिफाय केलं आपण तर आपल्याला काय मिळते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हेच मिळणार आहे. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. देन अनदर वन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू हे आहे तसं ठेवलं मी. हे 3ab इंटू ए प्लस बी LHS ला घेऊन गेलो. ही टर्म काय येते बघा. हे आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हे प्लस इकडं आणलं मायनस झालं 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. त्यानंतर अजून एक एक्सपेन्शन फॉर्म्युला बघूया आपण. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब हे मायनस इकडे गेलं काय होईल प्लस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी. ओके. ह्या एक्सपेन्शन फॉर्म्युलेचा आपल्याला इथं थोडासा यूज करायचा आहे. ओके. गिवन इक्वेशन y square minus 2y minus 7 is equal to 0. हे गिवन इक्वेशन आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये फर्स्ट वन आपण काय करूया अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करूया. ओके. अगोदर कंपेअर करूया. कंपेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. व्हेरिएबल y आहे म्हणून इथं व्हेरिएबल y घेतला. a इज इक्वल टू 1, b is equal to minus 2 and c is equal to minus 7. Okay. Now alpha plus beta is equal to minus b by a minus b ची value minus 2 divided by a ची value 1 minus minus plus 2 upon 1 means 2. Alpha into beta is equal to c by a. Value of c minus 7 divided by a ची value 1 minus 7 upon 1 minus 7. अल्फा प्लस बीटा फाइंड आउट केला 2 आणि अल्फा इंटू बीटा किती फाइंड आउट केला मायनस 7. आता त्यामध्ये फर्स्ट वन व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मी आता ऑलरेडी तुम्हाला जे काही एक्सपेन्शन फॉर्म्युला दिला होता त्याचा इथं फक्त यूज करतो. कोणता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab ह्या एक्सपेन्शन फॉर्म्युल्याचा इथे यूज करूया. इथं ए म्हणजे अल्फा आणि बी म्हणजे बीटा. मग काय येईल अल्फा प्लस बीटा
bracket square minus 2 into alpha into beta. Okay, is equal to alpha plus beta alpha plus beta 2 चा square minus 2 into alpha into beta minus 7, 2 चा square 4 minus minus plus 2 7 चा 14, alpha plus beta alpha square plus beta square is equal to 4 plus 14 18. म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 18. सेकंड वन व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता हे जे ॲडजस्टमेंट असे करूया युजिंग जे काय अगोदरचे जे तुम्हाला एक्सपेन्शन फॉर्म्युला दिले त्याचा ॲडजस्टमेंट करूया आपण. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, हे जर सिम्प्लिफाय केलं, हे सगळं टोटल सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मिळेल. ओके, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण 2 चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा मायनस 7 इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा 2 चा क्यूब 8 मायनस मायनस प्लस 3 इंटू 7 21 इंटू 2 42 किती येतो बघा 50. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. यस, राइट डाउन इट और टेक द स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 7 आपल्याला दिलेला आहे. काय दिलंय बघा, द रूट्स ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग कोऑर्डिनेट इक्वेशन आर रियल अँड इक्वल. जे काही कोऑर्डिनेट इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत फॉलोइंग, त्याचे रूट्स कसे आहेत रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल असतील म्हणजे ह्याचा अर्थ काय डेल्टा इज इक्वल टू 0 असेल. ओके, तर रूट्स म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ द के. आपल्याला जे काही इक्वेशनमध्ये इक्वेशन कोऑर्डिनेट इक्वेशन दिले तर त्याचे रूट्स कसे आहेत रियल अँड इक्वल, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. ओके, तर फाइंड आउट करूया. बघा, गिवन इक्वेशन इज 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन कॅन बी रिटन इन द स्टँडर्ड फॉर्म. ऑलरेडी आहे 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. नाउ कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म वी गेट a इज इक्वल टू 3, b is equal to k and c is equal to 12. a, b and c ची व्हॅल्यू आपण त्या कोऑर्डिनेट इक्वेशन वरनं फाइंड आउट केली. ओके, आपल्याला रूट्स आर सिन्स रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स कसे दिलेत रियल अँड इक्वल. जर रूट्स रियल अँड इक्वल असेल तर कंडिशन काय येते डेल्टा इज इक्वल टू 0. That means b square minus 4ac is equal to 0. Okay, find out करूया. b ची व्हॅल्यू k चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 3 इंटू c ची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू 0. ओके, k चा स्क्वेअर k स्क्वेअर मायनस बघा 4 इंटू 3 12 इंटू 12 144 is equal to 0. Therefore, k square is equal to minus 144 goes on RHS, then plus. Now taking square root, k square चं root k आणि 144 चं root काय येतोय plus minus 12. Okay. Therefore, k is equal to plus 12 or k is equal to minus 12. म्हणजे आपल्याला के च्या दोन व्हॅल्यू मिळतील, एक प्लस 12 और मायनस 12. क्वेश्चन नंबर 7 मध्ये सेकंड वन बीट दिले आपल्याला. कोणतं दिलंय के इंटू एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. तर ह्या कोऑर्डिनेट इक्वेशनचं रूट्स कसं आहे रियल अँड इक्वल. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. गिवन इक्वेशन इज kx in bracket x minus 2 plus 6 is equal to 0. Now simplify kx into x kx square,
kx into 2kx plus 6 is equal to 0. This equation written in the standard form. Okay, now comparing with ax square plus bx plus c is equal to 0. Variable x आहे म्हणून x घेतला. Therefore a is equal to k. आणि आपल्याला माहिती आहे कोएफिशिएंट ऑफ x square must be not equal to 0. Therefore a is equal to k not equal to 0. ही कंडिशन आपल्याला परत लागणार आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले काय बघा b is equal to minus 2k and c is equal to 6. Okay, since roots are real and equal, जर रूट्स रिअल अँड इक्वल असतील तर आपण काय म्हणणार डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टा इज इक्वल टू 0. दॅट इज बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. ओके, व्हॅल्यू ऑफ बी मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू काय येते k इंटू c ची व्हॅल्यू 6 is equal to 0. minus 2k चा स्क्वेअर 4k स्क्वेअर मायनस 6 4 चा 24 इंटू k is equal to 0. आता याच्यामध्ये कॉमन निघेल बघा काय निघेल 4 आहे आणि 24 या दोघांना डिवाइड होण्याची संख्या 4. k स्क्वेअर आहे k आहे k कॉमन निघेल 4 कॉमन आणि k कॉमन म्हणजे काय राहील तर k 24 मधून 4 गेला 24 डिवाइड बाय 4 6 आणि के बाहेर काढला काहीच नाही राहणार इज इक्वल टू 0. आता 4 ने डिवाइड करूया आपण काय मिळेल आपल्याला के इंटू के मायनस 6 इज इक्वल टू 0. रिझन द्यायचं डिवाइडिंग बाय 4 ने डिवाइड केला दोघांचा प्रोडक्ट 0 आहे याचा अर्थ के इज इक्वल टू 0 और के मायनस 6 इज इक्वल टू 0. देयरफॉर के इज इक्वल टू 0 और के इज इक्वल टू मायनस 6 RHSला गेला प्लस 6. मग के च्या व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाला के इज इक्वल टू 6 सॉरी के च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या के इज इक्वल टू 6 आणि के इज इक्वल टू 0. आपण दोन्ही घेणार का एक घेणार बघूया. आता के ची व्हॅल्यू जर मी 0 घेतली 0 इंटू एक्स स्क्वेअर काय मिळेल 0. मग इथं क्वाड्रेटिक इक्वेशन मिळेल का नाही मिळणार. मग के ची व्हॅल्यू 0 येईल का नाही येणार. ओके, मग काय म्हणणार आता but a not equal to 0, a not equal to 0, therefore k not equal to 0. Okay, coefficient of कुणाचं आहे x square. Coefficient of x square must be not equal to 0, therefore k not equal to 0. We get k is equal to 6. The required value of k 6. Okay, in this way we have to complete our practice set 2.5. okay.